संगमाचं पाणी ते या ठिकाणी घेऊन आले आणि लोकांना ज्यांना महाकुंभाला जाता येत नाही त्यांच्याकरता या ठिकाणी त्यांनी सोय केली। सोबत महाराष्ट्रातले जे प्रमुख संत आहेत त्या संतांच्या पादुका देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत। एक प्रकारे ज्या लोकांच्या मनात शल्य होतं की इतका मोठा कुंभ पर्व चाललेला आहे पण काही कारणाने आम्ही पोचू शकत नाही, त्यांच्याकरता ही व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केली आहे। म्हणून मी व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचं मनपासून अभिनंदन करतो। दिल्ली में जो हादसा हुआ है क्या कहेंगे? देखिए बहुत मैं ऐसा मानता हूँ कि ये दुर्दैवी इस प्रकार का हादसा है और इसके ऊपर सभी ने दुख व्यक्त किया है और आगे इस प्रकार की घटना न हो इस दृष्टि से प्रशासन निश्चित रूप से उचित कार्रवाई करेगी। लव जिहाद को लेकर स्मारक कमेटी बनवण्यात आली है, डीजी बना बना रही है, क्या कहेंगे? ये ऐसा है कि सुप्रीम कोर्ट ने भी अपने निर्णय में लव जिहाद की वास्तविकता को प्रदर्शित किया है, एंडोर्स किया है और महाराष्ट्र जैसे राज्य में भी हम लगातार देख रहे हैं कि इस प्रकार की केसेस बढ़ रही है। सबसे पहले हम सब ने समझ लेना चाहिए कि किसी एक धर्म के व्यक्ति ने दूसरे धर्म के व्यक्ति से शादी करना ये गलत नहीं है, लेकिन डिफ्रॉड करने की दृष्टि से, बरगलाने की दृष्टि से, झूठी बातें बताकर, झूठी आइडेंटिटी दिखाकर शादियां कर लेना और बच्चे पैदा करके छोड़ देना, ये जो घटनाएं हो रही है बहुत गंभीर घटनाएं हैं। इसके ऊपर निश्चित रूप से कार्रवाई करनी पड़ेगी। असं आहे की लव जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही आलेली आहे, केरळ हायकोर्टच्या निर्णयात देखील ती आलेली आहे। एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही, पण खोटं बोलून, खोटी आयडेंटिटी तयार करून, त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं, ही जी प्रवृत्ती चाललेली आहे, हे जे फूस लावणे, फसवणूक करणे, जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य नाही आहे आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल। लाडकी